तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी पृथ्वीराज स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर विषय काय झालता, ह्या रानात आपण अगोदर मका पेरलेली, पण ती का उगवली नव्हती. उगवलेली पण ती कुठं कुठं दिसत होती. त्याच्यामुळे त्याच्यावर अजून एकदा मका पेरायची होती. आलतो मग सकाळी सकाळी, आणि त्यात आज आपल्याला कॉलेजला पण लवकर जायचं होतं. घेतली बरं का आपण पटापटा मका पेरून 2 सार तसंच ठेवलं, कारण त्या अगोदर भिजवण्यामध्ये झालता चिखल. म्हटलं रिक्स नको घ्यायला, ते आपण कॉलेजमधून आल्यावर पेरू. परत म्हटलं रोवून बसल्यावर आपलं अवघड व्हायचं. चला म्हटलं आता ट्रॅक्टर आणतच लावून घरी, आपल्याला अजून कॉलेजला पण जायचंय. लावला आपण ट्रॅक्टर आणत, आलो आपण घरी, आवरलं कॉलेजचं. चला म्हटलं लवकर स्टँडवर. परत म्हटलं बस गेल्या आपल्याला उशीरभर थांबावं लागेल. आलो आपण स्टँडवर, बस काय नव्हती बरं का, पण मित्र गाडीच्या आरशात बघून मेकअप करत होता. मित्राला म्हणलं काय विषय, मित्र म्हणला विषय काय नाही. तो म्हटला या बॉडीच्या शेजारी माझा एक टोपी घालून फोटो काढ. त्याला म्हटलं का रे, तो म्हटला अरे तेवढीच मला दुपलकी खुशी. आज कळले हो महिन्यातनं काय एकदा कॉलेजला येतो. कशाचा काय फोटो तर काढले आपण, जाऊन द्या म्हटलं त्याला अल्बम पण देऊ बनवून. पण तेवढ्यात आली बस, बसलो आपण बसमध्ये. आज आपल्याला मागच्या सीटावर भेटली जागा बसायला. तसं तर आपण रोज उभं राहूनच जातोय बरं का. आज आपण लवकर स्टँडवर येऊन पण आपल्याला 20 मिनिटं कॉलेजला यायला झालं उशीर. मित्राला म्हटलं चल लवकर, नाही तर आपण जास्तोपर्यंत कॉलेज सुटायचं. संपली बरं का आपले लेक्चर. आलो आपण स्टँडवर, आणि त्यात आज कॉलेज पण लवकर सुटलं. त्यामध्ये म्हटलं की बसून परत आपल्याला बसमध्ये उभं राहून जायचे. लागले आपल्याला बस. आलो आपण घरी आलो की बदलले कपडे बदलून आलो आपण डायरेक्ट पेरायला राहणार. काय 2च सारं पेरायचं होते, त्याच्यामुळे काय उशीर लागणार नव्हता. घेतला पण 2 सारं पेरून. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो फॉलो करा.